राजगडावरच्या पाले दरवाजावरची नौबत लयीत दुडदुडू लागली. विशाळगडाहून कूच झालेले राजे राजगड चढत होते. पुरत्या 11 महिन्यानंतर पद्मावती माचीचे तट सरनौबत सिदोजीराव राजांना सामोरे आले. त्यांच्यासह राजे बालेकिल्ला चढून आले. सदर चौकाकडे जात असताना त्यांच्या मनात फक्त जिजाऊ आणि शंभूबाळाचे विचार होते. जिजाऊंच्या दर्शनासाठी तर राजांचे आतुर डोळे भिरभिरत होते. ते सदर चौकात उंबरठ्याजवळ आले. धावत येत शंभूबाळांनी राजांच्या मांड्यांना आपल्या छोटेखानी हाताचा घेर टाकीत दिललगाव साद घातली. आबासाहेब! राजे उंबरठ्यातच घोटाळले. सिदोजीरावांच्याकडे बघत ते म्हणाले, जोहरचा हत्यारबंद वेढा आम्ही सीताप फोडला, पण या 2 हातांचा वेढा फोडणं कठीण. सिदोजीराव हसत हसतच राजाने उचलून शंभूबाळांना आपल्या छातीवरच्या कवड्यांजवळ घेतले. त्यांच्या कपाळावर ओठ टेकवून त्यांची पाठ हळुवार थोपटीत पुन्हा उतरविले. समोर जिजाबाई उभ्या होत्या. सूर्याला मावळतीला धाडून पहाटवेळी पुन्हा परत येताना पाहून धन्य होणाऱ्या उगवतीच्या आकाशासारख्या राजांनी सामने जात त्यांच्या सतेज सात्विक पायांवर आपल्या मस्तकीचे शिवगंध टेकविले. त्यांना उठवून मिठीत घेताना जिजाऊंचे आऊपण डोळ्यात भरून आले. त्या दोघांना बिलगून शंभूबाळ उभे होते. अंगीच्या रक्ताचा वेढा त्या तिघांना तोडतो म्हटल्याने तोडता येणार नव्हता. हे असले राजेपण जगदंबेने राजांच्या ओंजळीच्या परडीत टाकले होते. हे असले आऊपण जिजाऊंनी आडव्या मळवटाबरोबर माथ्यावर घेतले होते आणि हे असले बालपण शंभूबाळांचे बोट धरून त्यांना आपल्या संगती चालवीत होते. शास्तखानाने वेढा टाकलेला चाकणचा संग्रामदुर्ग आपले नाव सार्थकी लावीत चांगले 54 दिवस खानाशी भांडला. 55व्या दिवशी चाकणचे किल्लेदार फिरंगोजी हातातील फिरंगी खाली ठेवून संग्रामदुर्ग सोडून राजगडाच्या वाटेला लागले. याचवेळी राजांचे दुखणे आता सरदारांच्या हातून निभत नाही म्हणून खासा आदिलशहा जबर जमेतीनिशी विजापूरहून मराठी मुलखाच्या रोखाने कूच झाला. पुन्हा आक्रमण, पुन्हा घोडदौड, टापांखाली पुन्हा मुलूख तोड. पण राजे राजगड सोडू शकत नव्हते. साईबाईंचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते. साईबाईंच्या आठवणीने बेचैन झालेल्या राजांनी वर्दी पाठवून शंभूबाळांना आपल्या महाली बोलवून घेतले. सईबाईंची सावळी मूर्ती मनात रेंगाळत असतानाच समोर उभ्या राहिलेल्या बाळराजांचे खांदे प्रेमभराने पकडीत राजे म्हणाले, बाळ शंभू, वेढा म्हणजे काय म्हणून तुम्ही आऊसाहेबांना विचारलं ते आम्ही सांगतो. जे सामने असलं की तोडता येत नाही आणि नजरेआड झालं तरी ते आपणाला तोडायला राजी होत नाही, त्याला वेढा म्हणतात बाळराजे. राजांचा आवाज सईबाईंच्या स्मरणाने भरला होता. डोळे बाळराजांच्या डोळ्यातील काळ्याशार बाहुल्यात आपणाला हवे असलेले सावळेपण धुंडीत होते. बाळराजे मात्र आपल्या आबासाहेबांच्याकडे एक नजर बघत निर्धाराने म्हणाले, नाही आबासाहेब, आम्हास वेढा म्हणजे काय ते चांगलं कळलंय आता. किल्ल्याबाहेर पडणाऱ्या राजाला मारायला नंगी हत्यारं घेऊन धारकरी टपलेले असतात, त्यालाच वेढा म्हणतात आबासाहेब. हे ऐकताच राजे गलबलले. त्यांनी शंभूबाळांना झटकन उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि त्याच्या पाठीवर हात फिरविताना राजांच्या मनात येऊन गेले की बाळराजे वेड्याच्या मतलब कळून काही भागत नाही. त्याला उपराळा करायची मखलाशी साधणं जमलं पाहिजे. कधी वेड्यात सापडू नका. आम्ही तुमचे आबा आणि आऊ आहोत. रायाजी आणि अंतोजी गाडे या धाराऊच्या मुलग्यांचा आता शंभूराजांशी बरेच घसटीचा प्रेम जुळला होता. बाळराजांची उमर जशी वाढीला लागली होती तशी त्यांची भोसलाई नजर आपोआपच तयार होत होती. नसलबाज अरबी घोड्यांच्या ऐटबाज शिंगराला वारे झोताचा कानोसा घेण्यासाठी कुणी कान टवकरायला शिकवावे लागत नाही. जिजाऊंचा महाल सोडला तर शंभूबाळाचा सारा समय अंतोजी रायाजींच्या संगतीत जात होता.
शिलेखाना, कलमखाना, दफ्तरखाना, जासूदखाना, गडावरच्या 18 कारखान्यांच्या कानोजाबता राजाने कसा बनविला आहे हे शंभूबाळ रोजान्याच्या फेरफटक्यात जवळून बघत होते. दर्जी महाल, चौबिना महाल, शेरी महाल, सौदागिरी महाल अशा गडावरच्या 12 महालातील मुरब्बी लोकांचा रिवाज त्यांच्या नजरेखाली येत होता. राजसदरेवर जिजाऊंच्या तर्फेला बसून गोतसभेने दिलेले कथल्यांचे न्यायनिवाडे ते ऐकत होते. धाकलं राज म्हणून लहान थोरांनी घातलेले आदाब मुजरे रुजू करून घेत होते. धाकटपणा पंतोजी गुरुजी पेक्षा नजरेनेच उदंड शिकत असते. ज्यांच्या माथ्यावरचे मायेचे छत्र अजानपणी हटले जाते त्यांना परिस्थितीचे उदंड शिकवीत असते आणि ज्याच्या पदरी मरण जिनावर टाकून दौडणाऱ्या राजाच्या पोटचा बच्चा होण्याचे फर्जंदपण येते त्यांना आमचे रक्तच उदंड शिकवून जाते. दिवाळीच्या दिवल्यांनी राजगड उजळून टाकला. शास्तखानाचा खासा सरदार कहारतलब खान उंबरखिंडीतून खजिन्यासह कोकणात उतरणार असल्याची खबर राजांना मिळाली. त्यांनी जिजाऊंना व शंभूबाळांचा निरोप घेऊन राजगड सोडला. यावेळीच राजांचा सुभेदार तानाजी मालुसरे संगमेश्वरावर तळ टाकून होता. त्याच्या छावणीवर शृंगारपूरकर, सूर्यराव सुर्वे आणि पालवणकर जसवंतराव यांच्या जोडसैन्याने रात्रीचा छापा घातला. ही खबर राजांना राजापुरात मिळाली. सुर्व्यांचा हिसाब पावता करण्यासाठी राजे हुजरातीच्या फौजेसह राजापुराहून शृंगारपूरच्या रोखाने परतले. त्यांच्या परतीच्या सैन्यात एक कसबी कलमबाज दाखल झाला होता. त्याचे नाव बाळाजी आवजी. संगमेश्वर पालीमार्गे राजे शृंगारपूरच्या पांढरीवर येऊन थडकले. गावातील सुर्व्यांच्या गढीतील अन्यायाचा गड्डा असलेले सिंहासन वगळले तर गाव मोठे राजस देखणे होते. झाडांचा अंग हिरवा गर्दावा आणि अंबरायांच्या रसवंत डौल यांनी गावभोवती फेर धरला होता. राजांचे खबरगीर चौटाप उधळीत शृंगारपुरात घुसले. त्यांनी खबर आणली की सूर्यराव सुर्वे डायडौल होऊन गडी सोडून पळून गेला आहे. मात्र सुर्व्यांचा कारभारी दिवाण पिलाजीराव शिर्के मोठा तलवारबाज असून तो गडी लढविण्याच्या तयारीत आहे. हे म्हणून इमानाचा आहे. राजांचे घोडदळ हर हर महादेवचा पाऊस पाडीत शृंगारपुरात घुसले. सुर्व्यांची गढी घेरली गेली. कमरेची भावाने उपसून राजे सुर्व्यांच्या गडीत शिरले. गडीतील सुर्व्यांचे सगळे धारकरी मावळ्यांनी दस्त करून त्यांच्या मुसक्या अगोदरच आवळल्या होत्या. पायातील बाकदार मोजडीने सुर्व्यांचे भुंडे सिंहासन त्वेषाने ठोकरीत राजे म्हणाले, बेइमानदाराच्या मसनदी मातीमोलाच्या असतात. ते दृश्य समोर पाहत असताना एका बळजोर किल्लेदार माणसाची छाती वरखाली होत होती. ते होते सुर्व्यांचे दिवाण पिलाजीराव शिर्के. दोरखंडांनी दस्त केलेल्या पिलाजीरावांना राजांच्या सामने पेश करीत तानाजी मालुसरे म्हणाले, हे बेइमानी धान्यांचे इमानी चाकर. शांत पावलांनी पिलाजींच्याकडे जात राजांनी आपल्या हाताने त्याच्या कण्या उतरल्या. राजे तानाजीला म्हणाले, चुकलात तानाजीराव. इमानी नजरेला धान्याच्या चालीची खोट कधीच दिसत नाही. दिसली तरी पटत नाही. म्हणूनच तर ते कुलवंत इमान असते. मोकळे झालेले पिलाजीराव राजांच्या नजरेला निधड्या छातीने नजर भिडवून म्हणाले, काढण्या कशा पायी काढल्या? ज्या गादीला आम्ही मुजर केलं तिला ठोकरून वर ही आमची नावाजणी कशा पायी? त्यापरीस घोड्याच्या टापाला जखडून आमच्याच गावात काढा की आमची धूळदिंड. पिलाजीरावांच्या खांद्यावर आपल्या डाव्या हाताचा तळवा चढवून कपाळावरचे शिवगंध आकर्षित राजे म्हणाले, पिलाजीराव तुम्हीही चुकलात. आम्ही बागेचा एवढा घोडा पोसला तो काही इमानदार माणसं त्याच्या टापांखाली रगडण्यासाठी नाही. इमानी जनावरांकडून इमानी माणसं रगडणाऱ्या राजांची आनभाक आम्ही घेतलेली नाही. प्रसंग पडला
तर आमच्या बागेचा घोडा इमानी माणसाच्या मांडीखालीच येईल.